In the present day, a few of our ladies gather to learn about Christmas. गुड इव्हनिंग सर्वांना. आपण आज इथं जमला त्याच्याबद्दल थँक्यू. आपण येशूच्या जन्माची गोष्ट आज इथं बायबल स्टडीमध्ये डिस्कस करणार आहे. यशया 9:6 मध्ये असे म्हटले की येशूच्या जन्माची भविष्यवाणी केली होती ती अशी की, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हणतील. आणि ही भविष्यवाणी पूर्ण व्हावी आणि ह्या जगाचा तारणार ह्या जगामध्ये येण्यासाठी लूक 1:26-27 मध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वराने कुमारी मरिया हिची निवड केली आणि ती गालिलातील नासरत गावी राहत होती. आणि ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती. त्यावेळेस परमेश्वराचा दूत मरियेला येऊन भेटला. हे कृपा पावलेलेच केले, कल्याण असेल, प्रभू तुझ्या बरोबर असो. मरिये, भिवू नको, कारण प्रभूची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गरोदर होशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेवशील. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचे पुत्र असे म्हणतील. प्रभू देव त्याचे पूर्वज दावीद याचे राजासन त्याला देईल. हे कसे शक्य आहे, कारण मला तर पुरुष ठाऊक नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. म्हणून त्याचा जन्म होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र असे म्हणले जाईल. पहा, प्रभू, तुम्ही प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. त्याच वेळी आपण पुढे बघतो लूक चॅप्टर 1 वर्सेस 36 आणि 37 मध्ये आपण पाहतो की देवदूताच्या द्वारे मरियेला कळते की तिची नातेवाईक अलिशिबा ही म्हातारपणी पुत्रगर्भ धारण केली आहे, जी वांझिली. परमेश्वराला काहीच अशक्य नाही. ही वाणी ऐकताच मरिया त्वरित अलिशिबेला भेटायला जाते. अलिशिबे, अलिशिबे, मरिया, मरिया. मरिये, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून. मरिये, तुझ्या अभिवंदनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य मिळतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. So as the story continues, we see in Matthew chapter 1, verse 19, it says, because Joseph, Mary's husband, was faithful to the law and yet did not want to expose his wife Mary disgrace, he had in mind to divorce her in secret. But right at that time, that night, the angel Gabriel appeared to him in a dream and spoke to him. योसेफा, दाविदाचा पुत्र, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जे गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल.
Luke chapter 2 verses 1 to 3. It says, after some days, Caesar Augustus declared a census that everyone goes to their own place and register themselves. ऐका हो ऐका, सर्व जगाची नावनिशी लिहून द्यावी अशी केसर अगस्त यांची आज्ञा झाली आहे. तरी सर्व लोकांनी आपली नावनिशी लिहून द्यावी. ऐका हो ऐका. उसी तरह लुक में हम फिर से देखते हैं, लुक 2:4 और 5 में, कि यूसुफ जो दाऊद के घराने के उनके वंश का था, दाऊद के घराने के वंश का था, वो बैतलहम को अपनी मंगेतर को लेकर चला गया. क्यों? कि वह उसके जन्नी का टाइम था और उसका समय पूरा होने पर उसने अपना पहलौठा पुत्र जन्मा. तुम्हाला एक विचारायचं होतं, इथं आम्हाला दोघांना राहायला जागा मिळेल का? राहायला जागा? हा, जरा पुढे जावा, पुढे कदाचित तुम्हाला राहायला जागा मिळेल. काय पाहिजे? माझी पत्नी गरोदर आहे. इथं जागा आहे तुमच्याकडे? पूरी भरी है, तो आप आगे निकल जाओ. ठीक है? माझी पत्नी गरोदर आहे. इथं तुमच्याकडे एक जागा आहे का? उतर शाळेमध्ये तर जागा नाही आहे, परंतु पुढे गोठा आहे, इथं तुमची सोय होते का पहा. शुक्रिया. हा गोठा आहे, इथे तुमची सोय होते का पहा. शुक्रिया. आता प्रभूच्या जन्मानंतर ही गुड न्यूज कोणाला तरी द्यायची होती, म्हणून परमेश्वराच्या द्वारे त्याच परिसरामध्ये रात्रीच्या वेळी मेंढपाळ आपली मेंढरं रानात राहत होती. तर त्यांच्याच भोवतीनं अकस्मात प्रभूचा दूत प्रगटला आणि ते भयभीत झाले, कारण तो प्रकाश इतका प्रखर होता की त्यामुळे त्यांना काही समजलं नाही आणि देवदूतांनी त्यांना ही गुड न्यूज दिली. अरे थंडी लय पडल्या र, काय करायचं र थंडीचं या. अरे आपली मेंढरी आले का? आहेत, बघून आलोय. आहेत आपली सगळी मेंढर दिसते. भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. उद्रलोकी देवाला गर्व आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. काय होत ते?
चला कोण होती ती? बेथलेहमला जाऊ. प्रभूने ही जी गोष्ट आपल्याला सांगितली आहे ती जाऊन आपण पाहू. चला 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 उठा. हात दे बाबा उठा. चला 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 या बाजूने. मग पुढे आपण पाहतो लूक 2:15 मध्ये. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले की चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ आणि झालेली ही गोष्ट प्रभूने जी आपल्याला कळवली आहे ती आपण जाऊन पाहू. आणि ते मरियेला आणि बाळाला जाऊन भेटतात. चला जाऊ आपण बाळाचं दर्शन घेऊया. चला या बाळाचं दर्शन घेऊया. देवदूतांनी जी बातमी सांगितली ती खरी ठरलेली आहे. ते पहा बाळ. आपण बाळाचं दर्शन करून त्याला नमन करू आणि आपण शहरात जाऊ. चला मग आपण सर्वजण शहरात जाऊन माहिती देऊया आणि लोकांना सांगूया बाळ जन्मल्यानं. चला या उठा. चरवाहे नाचे झूम के, चरवाहे नाचे झूम के, आज सभी गा रहे सुर मिला रहे, आज सभी गा रहे सुर मिला रहे, मिलके करे वंदना, चरवाहे नाचे झूम के. मग पुढे असं होतं की मत्ते 2:1-12 मध्ये असं सांगते की मागे लोक ज्यांना जो तारा दिसला होता त्याची ते स्टडी करतात आणि त्या ताऱ्याच्या मागे ते बेथलेहमापर्यंत येऊन पोहोचतात आणि राजाचा जन्म कुठे झाला याची विचारपूस करतात. अजून येरुशलेमकडे पोहोचूपर्यंत किती वेळ आहे आपल्याला? हे जेरुसलेम इकडची आहे. खूप छान. हा चला. राजा जन्मला आहे तो कुठे आहे? राजाचा जन्म काय मला माहित नाही. पुढे बघा तुम्ही. 2 शेकेलला 1, 2 शेकेलला 1, 2 शेकेलला 1, 2 शेकेलला 1. मला माहिती आहे का? हो राजा. काय माहिती आहे? पुढे जाऊन विचारा कोणाला. महाराज की जय हो. महाराज की जय हो. आम्ही ऐकलं की यहोदाचा राजा जन्मला. यहुद्यांचा राजा? हा कोण नवीन राजा आहे मी असताना? बघितलंच पाहिजे. याजक तुमच्या शास्त्रामध्ये बघून सांगा यहुद्यातील राजाचा जन्म कुठे व्हावा? महाराज यहुदातील बेथलेहमामध्ये. Matthew 1:12 it says, when King Herod heard about the birth of Jesus, the birth of King, he called the wise men and asked, where was the king born? महाराज बसबेटला निर्माण लोक आले आहेत. येऊन या त्यांना. जगाचा राजा जन्माला आहे तो कुठं आहे? कारण आहे पूर्व दिशेस तारा पाव त्याला आम्ही नमन करायला आलो होतो. बरं तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने चौकशी करा. तुम्हाला काही कळल्यास मला येऊन सांगा म्हणजे मीही त्या बालकास जाऊन नमन करेन.
And after they had heard the king, they went on their way and they started following the star. And the star was ahead of them. And as they were following the star stopped at a place. And that's when they knew where the child was born. And then they went and visited the King of Kings. And as we come to the end, this is why we know that Jesus is the reason for the season.